डार्क सर्कलची समस्या सध्या खूप वाढली. 18 ते 20 वर्षानंतर लगेचच डार्क सर्कल यायला सुरुवात होतात. ऍक्च्युअली इंडियन फेशियल स्ट्रक्चर मध्ये डार्क सर्कल हे सर्वांनाच असतात, पण त्याचे प्रमाण मात्र वेगवेगळे असते. काही जणांच्या डोळ्याखाली थोडासाच डार्कनेस असतो, पण काही जणांच्या डोळ्याखाली किंवा डोळ्यांभोवती खूप गडद असे डार्क सर्कल असतात. तर कोणत्या गोष्टी करू नयेत आणि काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या क्रीम्स वापरल्या पाहिजेत, या सर्व गोष्टींची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. डार्क सर्कल वरती बरेच छान छान प्रोडक्ट्स आहेत, तर त्याची माहिती तुम्हाला मी देणारच आहे. पण एकही रुपया खर्च न करता डार्क सर्कल कमी होऊ शकतात. येस, एकही रुपया खर्च न करता डार्क सर्कल कमी होऊ शकतात अशी कोणती गोष्ट आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, पण त्याच्या आधीची सुद्धा माहिती बघा, कारण ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. नमस्कार, मी अमृता खंडेकर. मी दर शुक्रवारी ब्युटी, लाईफस्टाईल आणि फॅशन या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्वात आधी कोणत्या चुका टाळायच्या ते बघूया. पहिली गोष्ट आहे स्क्रीन टाइम. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा मोबाईलचा वापर कमी करा. बऱ्याच जणांचं मोबाईलवरती किंवा लॅपटॉप, कम्प्युटरवरती काम सुरू असते, त्यांना स्क्रीन समोर बसावेच लागते. पण तासनतास गेम खेळणे, रील स्क्रोल करत राहणे ह्या गोष्टी टाळा आणि जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा मोबाईलचा वापर हा कमी करा. दुसरी गोष्ट आहे स्ट्रेस. आता प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या परिस्थितीमधून जात असतो, पण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिले पाहिजे हे फक्त आपल्याच हातात असते. काही गोष्टी सोडून द्यायला शिका, यामुळे नक्कीच ताण कमी होईल. जर तुम्हाला कामाचे प्रेशर असेल तर त्याचे व्यवस्थित मॅनेजमेंट करा. जेवढ्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता येतील तेवढं करण्याचा प्रयत्न करा, यामुळे नक्कीच ताण कमी होईल. तिसरी गोष्ट आहे डोळे चोळणे. खूप स्क्रीन टाइम वाढल्यानंतर किंवा झोप झाली नसेल तर डोळे चरचरतात, तर त्यावेळी आपण डोळ्यांना चोळतो. तर तसे करू नये, कारण त्यामुळे डार्क सर्कल होतात. चौथी गोष्ट आहे चष्मा न वापरणे. चष्मा असूनही तुम्ही तो वापरत नसाल आणि तुम्हाला गोष्टी दिसत नसतील तर डोळ्यावर ताण पडून डार्क सर्कल होतात. ऍक्च्युअली डार्क सर्कलचे रिझन समजणे हे खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येकाची डार्क सर्कलची ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. डोळ्यांच्या खालची स्किन पातळ असेल तर रेटिनॉल असलेली आय क्रीम तुम्ही वापरू शकता, त्यामुळे कोलेजन वाढण्यास मदत होते. जर खूप वेन्स दिसत असतील तर व्हायटॅमिन के बेस्ड क्रीम वापरा. जर पफिनेस असेल तर कॅफेन असलेली अंडर आईज क्रीम वापरा. जर स्किन खूप डार्क असेल तर स्किन लाइटनिंग आय क्रीम वापरू शकता. डोळ्यांच्या खाली जर खड्डे असतील तर ते कोणत्याही क्रीमने जाणार नाही, त्याला फिलर इंजेक्ट करून स्ट्रक्चर मध्येच चेंज करायला हवे. काही घरगुती गोष्टी सुद्धा आपण वापरू शकतो, जसे की बटाटा किंवा काकडीच्या स्लाइस डोळ्यावर ठेवू शकतो. फ्रोझन ग्रीन टी बॅग्स म्हणजेच ग्रीन टी बॅग्स पाण्यामध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि बर्फासारखे झाल्यानंतर डोळ्यावरती ठेवायचे, याने पफिनेस नक्की कमी होईल. क्रीम्स आणि घरगुती उपाय तर आपण पाहिलेत, पण अशी कोणती गोष्ट आहे जी एकही रुपया खर्च न करता आपण डार्क सर्कल कमी करू शकतो? ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला आहे तर ती गोष्ट कोणती आहे? तर ती गोष्ट आहे झोप, म्हणजेच क्वालिटी स्लीप. येस, या गोष्टीसाठी आपल्याला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि बरेच महागडे प्रोडक्ट्स आपण वापरत असतो. बऱ्याच जणांना शांत गाढ अशी झोप लागत नाही, तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत ते आपण थोडक्यात बघूया. झोपण्याआधी 1 तास मोबाईल वापरू नका. शक्य असेल तर मोबाईल हॉलमध्ये ठेवा. बेडरूम स्वच्छ ठेवा. पसारा कमी करण्याचा प्रयत्न करा. सतत टीव्ही समोर असल्यामुळे आपल्याला टीव्ही लावावीच वाटते, त्यामुळे टीव्ही ही बेडरूम मध्ये ठेवू नका. बेडवरती बसून काम करू नका, नाहीतर झोपण्यासाठी प्रॉब्लेम होईल. हे करून सुद्धा तुम्हाला झोपच लागत नसेल तर ध्यान म्हणजेच मेडिटेशन, विपश्यना करा. मला सुद्धा झोपेचा प्रॉब्लेम होता. मी कितीही थकले, कितीही काम केलं तरी मला झोप लागत नव्हती, पण 10 दिवसाचा विपश्यनाचा कोर्स केला आणि त्यानंतर मला झोपेचा प्रॉब्लेम नाहीये. पण कोर्स नंतरही रोज नियमित मेडिटेशन करणे गरजेचे आहे. विपश्यनामुळे तुम्हाला झोप तर छान लागेलच, पण तणावमुक्त कसं राहायचं हे सुद्धा तुम्हाला तिथं शिकायला मिळेल. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा आणि 10 दिवसांचा विपश्यनाचा कोर्स करा. तुमच्या जवळच्या विपश्यना केंद्रामध्ये जाऊन नक्की तिथे ऍडमिशन घ्या, ऑनलाईन फॉर्म भरा आणि 10 दिवसांचा विपश्यनाचा कोर्स कंप्लीट करा. गाढ झोप झाल्यावर चेहरा छान फ्रेश दिसेल, त्यामुळे मस्त राहा.
बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.